वहिनीला असल्या हा छत्रपती शिवराय सारखा पुत्र धन्य जिजाऊची खुशी प्रवीण रावांचं नाव घेते शिवजयंतीच्या दिवशी. क्या बात है, जोरदार काय वहिनीसाठी. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझा नाव गाजलंय गड किल्ल्याच्या नगरावर, शिवरायाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या नगरावर. माझा नाव गाजलंय किल्ल्याच्या नगरावर. वहिनी तुमचं नाव प्रिया सोबत मैत्री. आणि उखाणा वहिनी वहिनीला असल्या आजच घ्यायचं वहिनी. हा पुढे जायचं आम्हाला. पाऊस पडतो तेव्हा तेव्हा पावसात असतो सोने रावांचं नाव घेते मैत्रिणीची. तुला काय वहिनीसाठी सुद्धा हा वहिनी. सौप्रसाद स्वाती मुसमाडे. हा आणि उखाणा तुमचं नाव काय म्हणलं. सौ स्वाती प्रसाद मुसमाडे. असू द्या गावात गाव ह्यांनी नाव झालं काय फरक पडत नाही. प्रत्येक वेळेस काय असं लिहून ठेवलंय का. होय असं काय लिहिलंय का की त्यांनी त्यांचं नाव पुढे लावायचं यांनी त्यांच्या पुढे लावलं तर काय फरक पडत. एवढं वाजवा काय वाजवा वहिनीसाठी. कोणती गडबड कधी कधी टेन्शन घेत नाही. कार्यक्रम तुमच्यासाठी वहिनी. हा अशोक चक्र तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राचे खून प्रसाद रावांचं नाव घेते मुसमाडे यांची सुटू. तुला काय वहिनी. तुम्ही काय वहिनी आता काय उडी मारता काय. हा नाही ना त्यात ऑलिम्पिक मध्ये तुम्ही जाता स्कूल मध्ये आहे का नाही ना तर थांबा की काय जागेवर असं हलवणार नाही का. त्याला हात लावून करंट रोटी शॉक लागतो त्याला. हा कोमला शेपांडे. आणि तू काढा वहिनी. गळ्यात मंगळसूत्र दोन अक्षर रावांचं नाव घेते. अगं बाई काय वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी त्या काय म्हणतात कोण आहे ना. वहिनी. मला वाटलं करून गेली काय. हा स्वाती संदेश शिंदे. उखाणा येत नसला तर मी शिकवतो काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका. स्वराज्याची शान आहे छत्रपती शिवाजी महाराज संजय रावांचं नाव घेते. कुणाचं काय ते वहिनीचा फटक्या हात पाय या वहिनी शिकवतो माझ्या पाठीमागे चालेल ना. मी शिकवायला चालेल ना. हा पेरूच्या बागेत अहो पेरूच्या बागेत ते नाही का पेरू पोपट आवड मला त्याची मी त्याला पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला. यांचं नाव घेते सुवासिनीच्या पंक्तीला. संजय रावांचं नाव घेते सुवासिनीच्या पंक्तीला. हा होईल. हा आणि उखाणा घेऊन सुंदराचं मुलुंगराचं बैला भेटी गावाची बैल गावाची सोन सासऱ्याची. रात्र म्हणजे नाही नाव ऐकून घेतले नाही. रात्र म्हणजे नाही नाव ऐकून घेतले नाही. नाव कोणाचं घेतले ते शोधायला गेले मुंबईला. तिथे दुसऱ्या समुद्र किनारा कुणाला बुडवाडा. तो शिरला समुद्रावर उडी समुद्रापुरी होती पाट पडत होती गाडी ताट. मिस्टर रावांचं नाव घेते पैशांच्या त्यासाठी खास. टाळ्या वाजवा बहिणीसाठी खास. हे बघा कोणाचे मिस्टर कसे असते कोणाचे मिस्टर कसे असते सगळ्यांचे सारखे नसते. एका वेळेस मी असाच कार्यक्रम चालू होता त्याच्यासाठी हटके उखाणा असेल ना तर तुम्हाला सेमी फायनल मध्ये येतील. त्या वहिनी उखाणा कसा घेतला बघा आवडला ना त्यांच्यासाठी नक्की टाळ्या वाजवा. केंद्र बाई कात्रज मधील दूध केंद्र आमचा कार्यक्रम पुण्यामध्ये कात्रज होता. केंद्र बाई कात्रज मधील दूध केंद्र आणि माझ्या नशिबात पडलं सचिन बाळ फक्त फायनलला जाण्यासाठी असा उखाणा घेतला. म्हणजे भाऊजी तुम्हाला काय सांगा आनंदाचं हसताना फक्त दाखवत दिसते.
एक मी पकडतो. अंजू सतीश लोणी. उभाना. पुण्यात पडला पाऊस, नगरला बांधली माडी, माडीवर टाकली साडी, साडीला लावला चहा, सयाजी माझा बापाने आणली जाई, कुसुम माझी आई, आईने केली भाजी, ताराबाई माझी आजी, आजीने आणला खाऊ, भरत राजे माझे भाऊ, भाऊ माझे हौशी, दयाबाई ताराबाई माझी मावशी, मावशीच्या प्रेमळ येईल, मंदा माझी बहीण, बहिणीकडे आले पाहुणे, रवींद्र माझे मेवणे, मेवण्याचा सव्वा उभरता, सोबत किसान माझा चुलता, चुलताच्या चुलाला पीठ टाकल्या, बिंदाबाई मुक्ताबाई माझ्या आत्या, आत्याने आणला नारळ अगरबत्तीचा फुला, सतीश रावांच्या नावाने मी नेहमीच भरते हिरवा चुला. डबल टाळ्या. खात्यात इकडून गात्यात तिकडून. विचारीने पार नेमण्यापर्यंत सगळ्याचे नाव घेतले. आत्या सुद्धी बिद्धी सगळे. तशी सासू घालायची, सासरा घालायचा, नण घालायची. बरं बरं. बहिणीकडचा फक्त नाव यू अँड मी बाकीचे गेले होतं. मला काय असं बहिणीकडे चांगला होतं. हां बहिणी तुम्ही काय डॉक्टर आहेत का? काय असं बहिणीकडे मला वाटतं ड्युटीवरून आल्या इकडे. तरी म्हणलंच हे असे होते डॉक्टर साहेबांना असतात ना म्हणून बाकी काय नाही. हां बसवराज साहेब डॉक्टर आहेत बरोबर ना. डिवायसनी बसवराज साहेब इथं आलेले त्यांना जोरदार काळ्या साहेबांकडे झाले पाहिजे. त्याचं कारण असं आहे की काळ्या एवढ्यासाठी की आपल्या गावावरती, तालुक्यावरती, जिल्ह्यावरती, महाराष्ट्रावरती, भारतावरती, जगावरती एक संकट आलं होतं. त्या संकटाचं नाव होतं कोरोना. त्यावेळेस आपल्या सगळ्यांना घरात बसायचं होतं. सगळ्यांना गावबंदी झाली होती. प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी झाली. माणसांना बाहेर निघायची परमिशन होती. पण त्यावेळेस पोलीस बांधव हे रस्त्यावरती होते आणि 24 तास आपला परिवार सोडून फक्त आपल्यासाठी ड्युटी करत होते. त्याच्यामुळे एकदा खास करून सर्व महाराष्ट्र पोलिसांसाठी हात वरती करून जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा डॉक्टर कशात का असेल पण डॉक्टर साहेबला तुम्ही सुद्धा कोरोना युद्ध आले त्यासाठी पण जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. हां माझे नाव रुपाली महेश मित्रे. बरोबर ना. वाटी वाटी जातीची वाटी महेश नावाचं नाव घेते. इथे बसलेल्या शिवरायांच्या सर्व भगिनींसाठी. या जोरदार टाळ्या. वेळी रेणुका बाळासाहेब लगे. बर आणि हो का ना. आहार खावा सात्विक, संसार करावा सुंदर, बाळासाहेबांचे नाव घेते. सर्वांनी करावा योग अभ्यास खूप अति सुंदर. तुम्ही येऊ बघितलं का? तरी वाटलं प्रचार झाला. त्यांनी बायकोला उत्तर कसं दिलं बघा. महादेवाच्या पिंडीला नागाचा वेढा. महादेवाच्या पिंडीला नागाचा वेढा ही आहे म्हैस
बया काय वाजवा वहिनीसाठी वहिनी उखाणा काय मला काय वेळ जमला दुसरं येते का मी शिकलो बोलके आहे ना आपल्याकडे साऊंड मध्ये साऊंड ते साऊंड आवाज साऊंड मध्ये असतो भोंगा यांचं नाव घेते टांगे टिका मुलगीची पोस्ट वर तुम्हाला काय ते फॅशन करतो हां वेट हां माईक मी बोलतो तुम्ही बोला तुम्ही नका बोलू मी बोलतो माझं नाव सुप्राजक्ता सिद्धार्थ बोलते. हां आणि उखाणा किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी. सिद्धार्थराव आहेत माझ्या कुटुंबाचे धनी. या जोरात टाळ्या या वेट तुमचं नाव मनीषा सुरेश आजबे. उखाणा रायगडवर सुरेश लागले हो. सुरेश पाटलाचं नाव घेते आजबे यांची सून. जोरात टाळ्या वेट वेट सारिका सौदागर वाघोळ. उखाणा गुलाबाच्या फुलापेक्षा मोह दिसते कळी. सौदागरांचं नाव घेते शिवजयंतीच्या वेळी. नंतर काढून झाले का नाही कळली हां झाले असं बघा शूटिंग मध्ये हां सौम्या ज्ञानदेव ससे. उखाणा महादेवाच्या प्रेमीला प्रेम. झाले काय माझ्या एक्सपेक्टिंग इंग्रजी चंद्राला मंदार म्हणून. माहितीच नव्हतं या आवाज काय ज्ञानेश्वरांचं नाव घेते संतराव पाटलाची सून. जोरात टाळ्या या की पुढे ठीक आहे सगळं असं इथे आता बाई का तुम्ही ठीक बोलतो हां सोनिका ब्रह्मभट्टी. उखाणा छत्रपती शिवाजी महाराज. हळू नका बाया या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठी राहणार गोळाकडून गोरखनाथाचं नाव घेते जमावून. बस काय वहिनी तुम्ही घरी चंद्र बोलावली या वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा हां दररोज लावला आजच लावला वैशाली मैत्रिणी झाडे. आजच लावली का हो. आजच लावली काय लावला वहिनीसाठी उखाणा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले शक्तीपेक्षा युक्तीने म्हैस रावाचे नाव घेते भवानी मातेच्या भक्तीने. या जोरात टाळ्या हां अंजली आंबेडकर. उखाणा रायगडच्या पुराला सुवर्ण सुंदर सुंदर अमरावतीला भेटे जगतान. त्याच्यानंतर ना या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग पहिल्यापासून शेवटपर्यंत केलं जातं आणि ते सोशल मीडियावरती अपलोड केलं जातं. त्याच्यामुळे भाग घेत असताना आपापल्या जबाबदारीवरती घ्यायचा. काहीही अनुचित प्रकार घडला तर त्याला कलाकार किंवा आयोजक जबाबदार नसतील. एवढं आहे. म्हणे तळे वही दोन्ही पाय एक असतात पाहिजे. तिकडून 3 नंबर होईल या चला म्हणे हां तळे म्हणे म्हणे सांगा असं 1 2 3 गेले हां तुम्ही नाही गेले मी नाही बया तुम्ही नाही गेले गेला फक्त ना. पूर्ण नाही. एकच गेला ना तुमचा एकच गेला असेल ना असं काय प्रॉब्लेम नाही. या तिघी जणी आता आऊट झाल्या बरोबर त्या तिघी जणी आता आऊट झाल्या पण पहिला नाव भूताचा म्हणून आता तुम्ही म्हणताल भाऊजी मग भूताचा दिला आता देवाचा द्या. तर आता देवाचा नसतो पर्यायचा नसतो ना वसुलाचा नसतो. फक्त कळण्यासाठी तुम्हाला तेवढा भूताचा लागतो. कळलं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आऊट म्हणजे आऊट झालेल्यांना आम्ही परत खेळण्याचा चान्स नक्की देऊ. म्हणजे आता आऊट झाले तुम्हाला पुढच्या गेम मध्ये येता येणार नाही असं नाही. आम्ही सांगू की आऊट झालेल्या वेळी येऊ शकतात त्यावेळेस तुम्ही येऊ शकता. चला म्हणे वही चला तळे म्हणे तळे म्हणे तळे
बसून घ्या. चला रेडी. हा 1 2 3 मळ्या. चला तळ्या तळ्या. हा चला ज्यांच्या काही जाऊ 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 वहिनी टाटा. गणगणी निघाले. बसून घ्या. पुढच्या गेम मध्ये नक्की या. चला रेडी 1 2 3 मळ्या. वहिनी एवढं आरामाने नाही काय असं दोन्ही पाया करतात म्हणजे जाऊ करता ना. चला मळ्या तळ्या मळ्या तळ्या. वहिनी जेसीबी बोलवायचं का आपण? या पुढे या पुढे. हा या अशा परत म्हणलं तर आऊट होगा ना. काय प्रॉब्लेम नाही ना वहिनी? तुमच्या मनात खरं सांगा वहिनी. ही गेम अजून पुढे 10 मिनिटं चालणार आहे आणि या 10 मिनिटं गेम मध्ये जर समजा तुमचं 5 किलो वजन कमी झालं, खरं सांगा वहिनी तुम्हाला आवडेल का? नाही ना? माझ्या राग होणार नाही ना? नाही म्हणजे 5 किलो वजन कमी केलं म्हणून रागवणार नाही ना? असं दररोज 10 मिनिटं उद्या कमी. चला मळ्या तळ्या मळ्या. हा इकडे जाऊ वहिनी काय लई माहिती त्यांची नाव घेतो. कुणीच सोडलं नाही. पार बहिणीच्या नाव लई बरं गेले. मावशीने आणली मावशी. चला मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या. कुठे उड्या मारायच्या कुठे वजन कमी करायचं बाबा. चला तिकडे गेली तुम्ही आवड पहिली का. चला रेडी वहिनी इकडे सगळं. तुम्ही काय करता? तुम्ही दाताचा डेंटल सिस्टर. वा चला रेडी 1 2 3 मळ्या. जा डेंटल सिस्टर. तुम्ही गेले का? गेले का तुम्ही? नाही इकडनं तुम्ही गेले ते गेले का? नाही ना. या या तुम्ही 4-5 किलो वेळ गेल्याशी जायचंच नाही. चला 1 2 3 तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या. तसं काय त्यांना मारायचं नाही. काय झालं? तुम्हाला पाहिलं का? वहिनी 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 इकडून खाली. तुमचं पोरगे तुमचं सांभाळायचं आणले. जा खाली घेऊन जा. चल इकडे वहिनी तुम्ही थांबा या. तुम्ही इकडे तुम्ही इकडे. तुम्हाला मुद्दाम पण केसमध्ये आणले. तळ्यात म्हणलं वहिनी वाढायचं मागतात. हा तुम्ही काय कुठे लई पट्ट्याकडे जाऊ नका तुम्ही. ओ हवा से धोका हो जाएगा. चला रेडी वहिनी तुम्ही काय करता? तुम्ही जोरात टाळ्या वहिनी. लग्न कधी झालं? लॉकडाऊन मध्ये पोहोचले तुम्ही? हा 20 ला लागले बरोबर. मला वाटलं 19 मध्ये म्हणजे लॉकडाऊन मध्ये पोहोचले. ज्यांची लग्न लॉकडाऊन मध्ये झाले ना लई चांगली. कुणाला बोलवलं नको, राग नको, रुसवा नको. नवरा बायको इकडचे 4 माणसं तिकडचे 4 माणसं इथं खर्चच नाही. जरा टाळा वाजवा ज्यांचे लग्न लॉकडाऊन झाले त्याच्यासाठी. लॉकडाऊन मध्ये झाले त्याच्यासाठी. वहिनी नवऱ्यावर किती प्रेम करतात? असं कसं सांगू म्हणजे सांगा की वहिनी किती प्रेम करतात? हे बघा ते ठरवलेले काम सांगतो. हा या इकडे तुम्ही काय करता? मला काय माहिती त्यात तुम्हाला बोलायचं म्हणून. तुमच्याकडे मी येतो की वहिनी. बरं बरं ठीक आहे. तुम्हाला वेगळा विचारतो थोडा. हा वहिनी हे बघा तिकडे गेल्या तर वहिनी आता काय करावं यार. तुम्ही गोल 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 फिरा. हा वहिनी किती प्रेम करता? किती किती असं एवढं असं अनलिमिटेड
अनलिमिटेड जिओचा प्लॅन वाटले अरे मॅरेज केलो मॅरेज क्या बात आहे जोरदार टाळ्या वेडिंगसाठी झाल्या पाहिजे लग्नानंतर काय प्रगती एक मुलगी जोरात टाळ्या वेडिंगसाठी झाल्या पाहिजे शिक्षक वेळ मुलगा दादा दादा साऊंड दादा हे जरा आवाज घुमतोय थोडा क्लिअर करा बेस थोडा कमी करा हा येतोय का आवाज सगळ्यांना बाहेर येतोय ना असं काय प्रॉब्लेम नाही बेटी तरी असं जर सांगायचं म्हणलं एवढं एवढं किती प्रेम असतं हाताने दाखवायचं एवढं एवढं मी म्हणतो की जगात माझी बायको एवढं माझ्यावर प्रेम करते ना तेवढी वेगळी तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्यावर प्रेम करत नसा जोरात बोला तेच सांगतो ऐका आता कार्यक्रम राहुरीला राहायला पुण्याला इथं कार्यक्रम संपल्यानंतर मला पुण्याला 3 तास तरी लागतील किती गाडी पडवली मला घरी जायला कधी कधी पहाटे 4 वाजतात कधी कधी 5 वाजतात गणेशवेळी कधी कधी मी 7 वाजता घरी पोहोचतो सकाळी पण मी जोपर्यंत घरी जात नाही वेळी तोपर्यंत माझी बायको जेवते त्याचं कारण असे माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक घरी गेलो साहेब मी स्वयंपाक करतो स्वयंपाक करून झाला की आम्ही दोघं बसून जेवतो आणि जेवण झालं की मी भांडी घासून परत झोपतो कारण कार्यक्रमाला परत कुठे जायचं असतं त्याच्यामुळं माझी बायको माझ्यावर जगात म्हणलं मी जगात सगळ्यात जास्त प्रेम करते इथं बरेच पुरुष मंडळी ज्यांना वाटतं की त्यांनी त्यांच्या बायकोनी त्यांच्यावरती जगात सगळ्यात जास्त प्रेम केलं पाहिजे तुम्ही आजपासून कामाला लागा बायको उद्यापासून तुमच्यावरती जगात सगळ्यात जास्त प्रेम करेल वेगळी तुमचे करते मिस्टर असं काम असते मग तुमचं प्रेम कमी चला रेडी 1 2 3 तुम्ही गेल्या इकडे कुठे गेलं पाहिजे तुम्हाला हो ती ऍक्टिव्ह गाडी पाहिजे तुम्हाला फायनल मध्ये देऊ आता खाली जाऊन बसा पुढच्या गेटमध्ये जाऊ बिचारी मला फायनल मध्ये द्यायला पाहिजे चला रेडी 1 रेडी शेवटपर्यंत टिकून राहायचा मर जाओगे भेट जाओगे मगर झांसी नहीं दूंगी चला रेडी 1 2 3 रोना चाहे रोना पाए दिल कितना मजबूर है किसे बताए कौन बताए रब को क्या मंजूर है रोना चाहे रोना पाए पहले हंसता तुम्ही काय करता पहिले हे हात बाजूला करा तुमचं लग्न अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज कुठे भेटले फॅमिली म्हणजे काय रिलेशन काय तुमचं अगोदर हा बरोबर आहे मामाची पोरगी आमचीच असते बरोबर केलं त्यांनी ते आता चालू केलं ना तुम्ही मामाची मुलगी बरोबर भारी ते का भारी त्यांच्यावर नाही का हा बरोबर आहे हो सर ना हा ते छान बोलतात त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा कसं जमलं पहिल्यांदा कसं कळलं की आता लग्न करायचं कुठं जमलं अगं बे एवढं कसं काही कधी बया बया लई त्रास झाला आणि म्हणजे तुमचं प्रेम किती दिवसापासून होतं किती दिवसापासून होतं 5 वर्ष लग्नापासून लगेच लागली आठवडा पुन्हा होता एवढे दिवस फक्त प्रेम चालू आणि कसं कळलं
3 तळे आता एकटीचा आवाज आहे चला रेडी 1 2 3 तळे चला 1 2 3 तळे 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 काय झालं हा तर आज तुम्ही जोर धरलेला म्हणून नेमलं तुम्हाला परत चार वेळी कम घ्यायला लागेल पण तुला आली हा चला रेडी 1 2 3 तळे हा चला 1 2 3 तळे 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 नावा नावा तुम्ही काय होता आऊट झाले इकडे सर वहिनी चष्मा कुठे गेला किती रुपयाला गेला बेस होते बेस 800 रुपयाला गेला चष्मा किती चांगला आहे असं बनवून म्हणतो तुला मी मुलींना असं चष्मा चांगला दिसतो रे अरे मुली असं चला ते स्पॉन्सरशिप करते चला रेडी वहिनी 1 2 3 कळ्या 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 वहिनी दोन्ही पाय एकच करायचं तुमचं काय चाललं माहिती का आकाश बाबा तसं एक पाय लागला आकाश बाबा ते चला रेडी 1 दोन्ही पाय असं असं नाही ना चला 1 2 3 पाय कळ्या कळ्या व्यवस्थित खेळा घ्या तर पुढे जाणार तुम्ही चला रेडी रेडी मोठ्या बक्षिसासाठी चष्म्यावाला रेडी मोठ्या बक्षिसासाठी या चला 1 2 3 तळे चला 1 2 3 तळे 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 तुम्ही उडीच मारत नाही काय तुमचं कधी कधी असं होतं का तुमच्याकडे झालं वेळा वेळी बाकीच्या ना गैरसमज होईल यांच्या शेजारी ती राहून काय नाही गड्या मोठ्या कानाची वेळी असं काय जबाब चला 1 2 3 आता व्यवस्थित करा आता आऊट नाही झालं तरी चौकीला पुढे गेला ना चल तळे मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या वहिनी टाटा वहिनी बाय बाय शिक्षक वहिनी तुम्ही आऊट झाला तुम्ही घरी जा आणि आपल्याला मिळालं आहे पहिल्या गेम मधून या 3 श्रेणी फायनलिस्ट जरा जोरदार टाळ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजांच्या कार्याला मानाचा त्रिवार मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या प्रसंगी एका वाद्याचा गजर हा झालाच पाहिजे.
कोणती जवळच्या माणसांना मेसेज पाठवला. त्या जवळच्या माणसाने तब्बल 3 ते 4 लाख रुपयाची मदत केली आणि ती मुलगी तिचं 2 महिन्याचं असतानाचं ऑपरेशन झालं. आज ती मुलगी 2 वर्षाची आहे आणि ती फक्त गौरवमुळे आहे. एकदा जोरदार टाळ्या देण्यासाठी झाल्या पाहिजे. उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट अभिनेता आणि उत्कृष्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट सांभाळणारा हा मुलगा आहे. हॉस्पिटल क्षेत्रामध्ये सध्या खूप चांगलं काम करतोय. एका कुष्ठरोगीला त्याच्या घरातून हाकालून दिलं होतं, तो रस्त्यावरती होता. याने त्याला हॉस्पिटलाइज केलं स्वतःच्या गाडीत घेऊन जाऊन. आज 2 महिने झाले. तो माणूस मेला असता, परंतु तो माणूस जगला आणि गौरवला त्याने मेसेज केला की माझ्या या जीवनाचे आईबाप गौरव तनपुरे तुम्ही आहात. म्हणजे ही पावती आज एवढ्या छोट्या वयात गौरवने कमवली आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांनी रघुती 150 हा चित्रपट केला. तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. मी ज्या चित्रपटामध्ये आहे त्या चित्रपटाचं नाव आहे जीवन संध्या. अशोक सरांचा पिक्चर आहे. त्या सेटवरती अशोक मामांचा मी एक लाडका होतो आणि दुसरा गौरव होतो. म्हणजे आम्ही बरेचसे चित्रपट सोबत केले आणि तुमच्या गावात यायचं कारण सुद्धा गौरवच आहे. खरं तर त्या रघुती 150 चित्रपट यांनी लिहिलाय, पूर्ण चित्रपट, आणि त्याच्यात हिरोचं नाव गौरव विठ्ठल तनपुरे असंच आहे. तुम्ही पिक्चर बघितल्यानंतर स्वतःच्या नावानेच हिरो आहे. पण मला वाटतं की या क्षेत्रातला हिरो आणि तुमच्या गावातला खरा हिरो हा गौरव आहे. तर त्याच्यामुळं मी सुद्धा इथं ज्यांच्यामुळे आलोय ते गौरवमुळे. आणि या गौरवला महत्वाचं मराठा एकीकरण समिती यांची साथ आहे, म्हणून ही गोष्ट त्याच्याकडनं शक्य झाली. धन्यवाद. एका गौरवसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमच्या कार्यक्रमाचे पार्श्वगायक गणेश तुझी पण ओळख करून तुझी शांतताई गाणं माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? ते गाणं संजय लोटे यांनी लिहिलं, त्यांनीच गायलं, त्यांनी संगीतबद्ध केलं. त्यांच्याच परिवाराचा हा गणेश लोंढे आहे. उत्कृष्ट आवाज आहे याचा. आणि त्याच्यानंतर ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट, हे गाणं ज्यांनी गायलं ते उमेश गवळी, त्यांचा हा भाचा आहे. म्हणून याला म्हणजे वारसाच संगीताचा आहे. त्याच्यामुळे उत्तम गायक आहे. त्याला जोरदार गायला गणेशसाठी पण झाला पाहिजे. काय माहिती का, ही ओळख मी का करून देतो, मी पुढे दिसतो म्हणून माझ्यामुळे कार्यक्रम चांगला होतोय असं नाही. माझी बॅक टीम सुद्धा मला महत्वाची आहे. आमच्या कीबोर्डवरती आहे अशोक जाधव, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अनेक आजची गाणी त्यांनी वाजवलेले आहेत. अतिशय उत्तम कीबोर्डिस्ट आहेत. आणि साइड इथे वरती आहेत अभिजित घोडके, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या आहेत का. ढोलकीवरती आहेत संतोष चव्हाण, यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि गेट डिझाईन करणारा आमचा शुभम मुळे. कुठली गेट कधी घ्यायची सगळं याच्या हातात असतं, माझ्या हातात काही नसतं. एकदा जोरदार टाळ्या ऍक्टिंगसाठी झाल्या पाहिजे. हे बघा, आज मी सगळ्यांचं तोंड भरून कौतुक केलं, पाकिट कुणी मागवलं. करोडपती 3 लाख. रेडी? एक साला कौन बनेगा करोड़पति है? एक. साला कौन बनेगा करोड़पति है? 2. साला कौन बनेगा करोड़पति है? हाँ वही. ये साला कौन बनेगा करोड़पति है? ये साला कौन बनेगा करोड़पति है? ये साला कौन बनेगा करोड़पति है? फक्त जोरात बोलायचं आहे. अंगात अमिताभ बच्चन आणू नका. अजिबात नाही, फक्त जोरात ताकद लावून बोलायचं. इस बनेगा कौन बनेगा करोड़पति है? ये बनेगा कौन बनेगा करोड़पति है? ये बनेगा कौन बनेगा करोड़पति है? यस बनेगा कौन बनेगा, यस बनेगा करोड़पति. अरे भैया भैया. ये साला कौन बनेगा करोड़पति है? 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 क्या बात है. ये साला कौन बनेगा करोड़पति है? ये साला कौन बनेगा करोड़पति है? बाकी सगळ्यात खाली यावेळी नसेल मिळालेलं आहे. सगळ्यात मी कुठे याला सांगा. चला तुम्ही शिकला, तुम्ही सगळ्यात. ये साला कौन बनेगा करोड़पति
या वहिनीला सन्मान सेमीफायनल आहे. तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल ना, मला कुणाचंही मगाशी सांगितलं नाव माहित नाही, त्यांनी सांगितलं सुद्धा नाही की यांचं नाव घ्या त्यांचं नाव घ्या, हे सांगा ते सांगा. सगळ्या मराठा एकीकरण समिती राहुरी तालुका यांच्यासाठी जर तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल ना, हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. हां बोल. हे साला कोण बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है. हां एक साला कौन बनेगा करोड़पति है, एक साला कौन बनेगा करोड़पति है, एक साला कौन बनेगा करोड़पति है, एक साला कौन बनेगा करोड़पति है. इकडे जाऊ. या हां ये साला करोड़पति का है, 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 ये साला करोड़पति का है. जर हा कार्यक्रम अमिताभ बच्चन नाही ऐकला, अमिताभ बच्चन फाशीवर मारणार, म्हणणार करोडपती कार्यक्रम आजपासून बंद. वहिनी या इकडे या वहिनीला मी सेमीफायनल इकडे जोरात टाळ्या वाजवा. जाऊ सेमीफायनल याला सांग या. हां एक साला कौन बनेगा करोड़पति है, एक साला कौन बनेगा करोड़पति है, एक साला कौन बनेगा करोड़पति है. बस बया वहिनी तुम्हाला मारतात काय मला. हां एक साला कौन बनेगा करोड़पति है, एक साला कौन बनेगा करोड़पति है, एक साला कौन बनेगा करोड़पति है. असं सरळ ठेवा. हां एक साला कौन बनेगा करोड़पति है, 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 एक साला कौन बनेगा करोड़पति है. है या वहिनी मुलं चांगले काय तुमच्याला. हां मी पकडतो माहिती. हां थांबा या. काय करता तुम्ही. एक साला कौन बनेगा करोड़पति है, एक साला कौन बनेगा करोड़पति है, एक साला कौन बनेगा करोड़पति है. वहिनी मी शेजारीच्या सोबत कधी भांडण केले का नाही ना. चालणारच नाही. जाऊ या वहिनी. एक साला कौन बनेगा करोड़पति है, 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 एक साला कौन बनेगा करोड़पति है. तुमची सासू कुठे आहे. हां तुम्ही
है हाँ ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है या ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला ठीक है सर हाँ सिर्फ हाँ ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है हाँ हाँ ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है तुम्ही काय करता यार मला वाटलं याचं कॉमेडी याचा हात ओढून हे साला कोण बनेगा करोडपती वरचा प्लेट हां ये साला कौन बनेगा करोड़पति है ए वाचा क्या वेडी बनायला लागली हां वेडी तुम्ही एकटेच राहिले सगळे मिळून यश नाही हां ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है जरा फिर से कहना किसी दिन बनेगी तो राजा की रानी जरा फिर से कहना अभी तो मिले हो अभी तुम ना जाना कि मैं बन गया हूँ तुम्हारा दीवाना जरा फिर से किसी दिन बनेगी तू राजा की रानी जरा फिर से कहना आपल्या राहुरी नगरीच्या नगराध्यक्ष सन्माननीय डॉक्टर उषाताई तनपुरे यांना विनंती करतो की ताई आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे ताई या ठिकाणी 2 शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतील सन्माननीय डॉक्टर उषाताई तनपुरे आपल्या राहुरी नगरीच्या नगराध्यक्षा नमस्कार. आज मराठा एकीकरण समिती आणि जिजाऊच्या नेते यांनी शिवजयंती कार्यक्रम सुरू करतात. आमच्या सगळ्या सर्व लाडक्या बहिणी खूपच आनंदित झाल्या, खूपच खुश झाल्या आहेत. आणि आपण खूप मोठ्या संख्येने आता सेवेवर उभे आहेत. त्या सगळ्यांचा तर वेळ मिळत नाही आहे. सगळ्यात मराठा एकीकरण समितीचे प्रमुख देवेंद्रजी आंबे आणि त्यांचं सर्व सहकारी आणि सर्व जिल्ह्याच्या नेते यांचं मी मनापासून खूप अभिनंदन करते. त्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम केला. आज समाजाची आवश्यकता आहे की महिलांना शिवजयंती प्रत्येकीला वाटतं की आपल्याकडे शिवाजी जन्माला तर प्रत्येकी आपल्या मुलांना कसे संस्कार करायचे जसे जिजाऊंनी शिवला घडवले तसे संस्कार सर्व महिलांनी आपल्या मुलांना केले. आणि यासाठी या सुंदर असा कार्यक्रम केलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करते आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देते. त्या ठिकाणी मला बोलावून माझा सन्मान केला त्याबद्दल सेवेकरांचे खूप आभार मानते. आणि हा कार्यक्रम असाच त्याची रंग काढला आहे अशी शुभेच्छा देते आणि थांबून झाली. तुमची सगळी टीम खूप छान काम करते. अतिशय सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद उषाताई. ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि या कार्यक्रमामध्ये सन्मान सत्कार आणि पुरस्कार होते. आपण एकदा कार्यक्रम पुढचा कार्यक्रम ज्यावेळेस करू त्यावेळेस पूर्ण वेळ कार्यक्रमासाठी असेल त्यावेळेस अजून रंग भरेल. काळजी करू नका. चला म्युझिक. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर चला चला बोला छत्रपती शिवाजी महाराज
1 2 3 4 5 चला म्युझिक मला दादा सावधान करा इफेक्ट कमी करा मला तुम्ही कार्यक्रमात खूप झाले की तुम्ही हसत असताय वहिनी गया नवीन लग्न झालं होतं त्याच्याकडे गिफ्ट मिळालं असतं चांगलं मी ते राहून झाली चला
बाय बाय. चला म्युझिक. तुमच्या सगळ्यांचं लक्ष माझ्या हातावर ठेवल्या. चला म्युझिक. तरी मला यामध्ये खूप आनंद आहे.
नंबरवरती जरी शिकलो आपल्या पुढे जो आहे त्याला प्रोत्साहन आणि त्याचं कौतुक करणं यावेळी मी ते केले एकदा जोरदार टाळ्या तुम्ही 2 नंबरवरती आलात तुम्हाला सुंदर सोन्याची नथ मिळाली तुम्ही मराठा एकीकरण समितीबद्दल काय सांगाल तुम्हाला खेळून कसं वाटलं काय वाटलं तुम्ही बिनधास्त बोला तुम्हाला सोन्याची नथ दिली पण चालेल का किंवा आम्ही अशी दुसऱ्याला दिली चालेल का तुम्हाला कार्यक्रमात खेळून कसं वाटलं जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत मराठा एकीकरण समिती त्यांच्याबद्दल बोला मला छान वाटलं त्यांना तुम्ही काय सांगाल तुमच्याकडनं काय मेसेज आहे तुम्ही कार्यक्रम ठेवला छान वाटलं काय त्यांच्याबद्दल बोलाल त्यांनी खास करून महिलांसाठी कार्यक्रम ठेवला ते दुसरा कार्यक्रम पण देऊ शकतात मिरवणूक तुम्ही जंगी काढू शकतात सगळ्या गोष्टी मोठ्या देऊ शकतात मोठ्या प्रमाणात पण त्यांनी फक्त आणि फक्त यावर्षी महिलांना प्राधान्य दिलं आणि इथून पुढे त्यांनी महिलांचे कार्यक्रम करावे याच्यासाठी तुम्ही काय सांगाल भावनाओं को समझो टाळ्या वाजवा वहिनीसाठी हां या पूजा वहिनी तुम्ही पहिल्या नंबरवरती आला तुम्हाला मानाची भेट मिळणार आहे तुम्ही काय सांगाल मराठा एकीकरण समिती राहुरी तालुका यांच्यासाठी बरोबर आहे बघा त्यांना त्या साडी घालून त्यांना साडीची संस्कृती लागावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती की या मुलींना भेट देता येईल आणि ती भेट देताना गेली हां बरोबर यानंतर पुरस्कार वितरण सोहळा आमच्या जिल्ह्याच्या सर्व स्त्रियांना मनाचा त्रिवार मोठा आपण रुपया केला गेले बरं का चला असं चला भाव चांदीचा पंचकाळ राणी सुरेश बसाटे पाटील जिजाऊच्या लेखी समूहाच्या अध्यक्ष वर्षाताई लांबे पहिलं बक्षीस यांनी वितरण करा चांदीचा पंचकाळ राणीताई सुरेश बसाटे पाटील यांना एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे वा तुमचं अभिनंदन मनापासून कोटी कोटी धन्यवाद चांदीचा पंचकाळ त्यानंतर सोन्याची नथ ज्योतिताई नालकर यांना विनंती करतो की त्यांनी पूजाताई ढवळे यांना सोन्याची नथ प्रदान करावी रमेश भाऊजींच्या समवेत सोन्याची नथ पूजाताई ढवळे पाटील आणि शेवटचं बक्षीस खेळ पैठणीचा आजच्या विनर शिवजयंती सोहळ्याच्या मुख्य मानकरी पैठणी साडी पूजाताई रवींद्र मेत्रे पाटील घ्या राजश्री गाडगे आणि रमेश पळणीकर सर आमच्या भाऊसाई राजश्रीताई मधुकर गाडगे पैठणी त्यांच्या अंगावर ठेवा
ऐक ना रमेश परळीकर